ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड तो जाळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा गुरुमुळेच कळतो. जीवनाचा अर्थ खरा गुरुमुळेच कळतो. शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे राष्ट्रपती होऊन सुद्धा आपल्या शिक्षकी वृत्तीलाच आपली ओळख मानणारे अत्यंत विनयशील, दयाळू आणि हुशार व विद्यार्थीप्रिय शिक्षक. त्याचप्रमाणे भारतामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षण व शिक्षणाचे महत्त्व आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या दोन महान शिक्षकांना म्हणजेच सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांना मनोमनी वंदन करत मी आजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच आजच्या या शिक्षक दिनी कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचे स्वागत करते. दरवर्षी आपण 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज शिक्षक दिन आहे आणि आज आपण सर्व शिक्षकांच्या सन्मानार्थ इथे जमलो आहोत. शिक्षक हा जरी लहानसा 3 अक्षरी शब्द असला तरी या शब्दात व व्यक्तिमत्वात अत्यंत प्रचंड शक्ती आहे. शिक्षक सी म्हणजे शीलवान, श म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यनिष्ठ. एका उत्तम शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बदलून जाते. विद्यार्थ्यांच्या मनातील ज्ञानाचा अंधार दूर काढून त्यांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे महान कार्य शिक्षक करतात. आपल्या जीवनात जेवढे आईवडील करत असतात. केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता माणसाने माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान देखील शिक्षक देतात. मित्रांनो, कोणतेही कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी एक खंबीर नेतृत्वाची गरज असते आणि आजच्या या शिक्षक दिन कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व अध्यक्षस्थान श्री NS पाटील सर यांनी स्वीकारावे मी अशी विनंती करते. तसेच आजचे प्रमुख पाहुणे अनिल पाटील सर यांनी स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये स्वयंशासित दिनानिमित्त मुख्याध्यापिका ईशा काशी तसेच पर्यवेक्षक साक्षी हरिकर यांनी त्यांचे स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. प्रकाशाकडे जाण्यासाठी जशी सूर्याची जोड असते, प्रत्येक वेळी अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी जशी सूर्याची जोड असते, तशीच अपयशातून यशाकडे जाण्यासाठी ज्ञानाची जोड असते. तसेच अपयशातून यशाकडे जाण्यासाठी ज्ञानाची जोड असते. चला तर मग अज्ञानाचा अंधार ज्ञानाच्या प्रकाशाने दूर करूया. मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच सरस्वती मातेची प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनासाठी समोर यावे. गुरुर्ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ओ शब्द झाले चांदणे राहुरा आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती. राहुरा आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती. मंगल लिहिले करांचे मान्यवर हे मागणे. मंगल लिहिले करांचे मान्यवर हे मागणे. स्वागतम सुस्वागतम हो थोड स्वागतम हो थोड आले पाहुणे. स्वागतम सुस्वागतम हो शब्द झाले चांदणे. NS पाटील सरांचे स्वागत करण्याकरिता मी ज्ञानदीप जाधव याला मंचावर आमंत्रित करते. त्यानंतर मी श्री माननीय अनिल पाटील सर यांचे स्वागत करण्यासाठी नैतिक काय संस्था वैविध्य टीचर यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवा.
त्यानंतर कविता आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी वैष्णवी जमून येईल आमंत्रित करते. मातीच्या लहान गोळ्याला सुंदर आकार दिला गेला. मातीच्या लहान गोळ्याला सुंदर आकार दिला गेला. निस्तेज त्याच्या टाळ्यांना स्वतःचा प्रकाश तुम्ही दिला. जसे मातीच्या गोळ्याला एक सुंदर आकार देताना कुंभार नेहमी प्रयत्न करत असतो व चांगला आकार सुद्धा देतो, तसेच आपले शिक्षक आपल्या जीवनाला आकार देतात, सुंदर आकार देतात. व ते आकार देताना त्यांना किती अडथळे येतात किंवा असं म्हणता येईल की त्यांना किती गोष्टीला सांगायला, मुलांना सांभाळणे, तिकडे त्यांना नीट समजून घेणे, हे सगळं करताना त्यांना खूप अडथळे येतात. पण करण्यासाठी शिक्षक याचं महत्व आज कळतं. जरी शिक्षक आपल्याला शिकवत असेल तरी आपल्या त्याच्यामध्ये काही ना काही डाऊट असतो आणि जर ते डाऊट क्लिअर नाही झाले तर आपण त्यांच्याबद्दल थोडी वाईट भावना आपल्या निर्माण होते. जसं एक उदाहरण सांगतो. आपल्या ज्या सोलार सिस्टीममध्ये सगळ्यात शेवटचा नवा जो प्लॅनेट आहे प्लुटो, याला सायंटिस्टने याला सोलार सिस्टीममधून बाहेर काढून ठेवलेलं आहे. पण तरीही प्लुटो सनच्या भोवती फिरत राहतो. याचं योग्य उदाहरण म्हणजे जर आपण त्याला काही सांगितलं, त्याला बाहेर जरी काढलं तरी तो तसं कर्म एकाला दिसत नाही. तरी आपण शिक्षकांना जरी म्हणलं की तुमच्याकडून हे डाऊट क्लिअर होत नाही, तुम्ही हे सांगत नाही बरोबर, तरी आपण त्यांना काहीतरी वाईट बोलतो, तरी त्याचं वाईट वाटून न घेता ते स्वतःचं कर्म करत आहे. तर आपण जे आपलं स्वतःचं कर्म काय हे समजून घेण्यासाठी त्यांना सहभागी करायला पाहिजे. म्हणून आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी अभिजित जायकवाडीला आमंत्रित करते. पण आज मी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बनलो होतो. आज मला त्यांनी जाणीव झाली की शिक्षक आपल्याला किती मन सोडून शिकवतात तरी आपल्याला त्यांचा काही साधन नाही. तर मी असं म्हणतो की आम्ही कोणी त्याच्यानंतर कोणत्याच शिक्षकाच्या तासाला धिंगाणा मस्ती करणार नाही. आणि माननीय मुख्याध्यापक सरांना आणि पर्यवेक्षक सरांना एवढी विनंती की इथून पुढे जेवढे कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये आम्हाला सहभाग द्यावा ही विनंती. थँक्यू. त्यानंतर मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी नेहा साळवे हिला आमंत्रित करते. माझं नाव नेहा किशोर साळवे. आज मी शिक्षक दिनानिमित्त शिक्षिका झाली. शिक्षिका झाल्याच्या नंतर मला एक शिक्षकाचं महत्त्व आज कळालं. मला आज 5वीवर 3रा तास लावलेला होता. मी तिथे हिंदी हा विषय शिकवला. मला आज समजलं की जेव्हा आम्ही हे वर्ग धिंगाणा करतो तेव्हा आम्हाला टीचर्स लोक खूप शांत बसा, पण आम्ही कधीच बसत नाही. आम्ही आमच्या गप्पा कंटिन्यू चालू ठेवतो. पण आज कळलं की एक वर्ग हँडल करणं खूप अवघड असते, एक शिक्षक बनणं खूप अवघड असते. मी सरांना याच्यानंतर सांगते सर मी कोणत्याच विषयाला गप्पा मारणार नाही. शिकवत असताना तरी याच्यानंतर मी बोलणार नाही. आणि सगळ्या शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. वर्गात गेल्यानंतर कोणतेच मुलं ऐकून घ्यायला तयार नव्हते. सगळे बँच वाचत होते. बँचवर 5वी ऐकून घ्यायला तर कोणीच तयार नव्हतं. शिकवू नका हा त्यांचा हट्ट होता सर. शिकवू नका की आम्हाला कसंच बसवू द्या. म्हणजे शिकवू तरी कोणीच देत नव्हतं. पण तरी आम्ही त्यांना कसं तरी शांत केलं. पण ते शांत बसायला कसेच तयार नव्हते. आम्ही त्यांना थोडंफार शिकवलं आणि तेवढं प्रेस संपलं. आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी स्नेहल पाटेकरीला आमंत्रित करते. सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी स्नेहल पाटेकर. सर्वप्रथम व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. आज मी शिक्षिकेच्या भूमिकेत होते. तर आज मला खूप छान वाटले शिक्षक बनल्यावर. तर आज मला मुलांना शिकवायला शब्द हमें बताते हैं, अक्षर हमें सिखाते हैं. जीवन कभी डाक से तो कभी प्यार से हमें जीवन जीना सिखाते हैं. छान स्नेहल. खरं तर नेहा आणि स्नेहल यांनी आपल्याला खूप छान मनोगत सांगितलं. जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा आपण शांत बसत नाही हे खरं आहे. खरं तर मी
सांगू इच्छिते की यानंतर आम्ही सगळ्यात शिकवताना शांत बसतो. यानंतर मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी अंजली तरुडे हिला आमंत्रित करते. मी अंजली ज्ञानेश्वर तरुडे. आज आम्ही शिक्षक बनलो. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही 9वी ब आणि 7वी अ वरती शिकवलं. गणित हा विषय शिकवला. मुलं तर शांत बसतच नव्हती, पण आम्ही त्यांना शांत बसवलं. आणि प्रत्येक शिक्षकाला एखादी गोष्ट मुलांपुढं शिकवण्याआधी त्यांना आपल्या घरूनच त्या विषय शिकवण्याबद्दल प्रिपरेशन करून यावं लागतं. हे आम्हाला कळलं. जे मुलांचे डाऊट असतात ते डाऊट सॉल्व्ह करायला त्यांनी आम्हाला डाऊट्स विचारले. आम्ही त्यांना डाऊट सांगितले सगळे. त्याचे डाऊट सॉल्व्ह. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग, वैद्य जमलेला माझ्या बालमित्र मैत्रिणी, आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. शिक्षक दिन हा डॉक्टर सरांनी सुंदर मटकी घडवतो. त्याचप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देत असतो. आज आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी तन्मय सोनवणे याला आमंत्रित करते. माईक वरती कर. मी तन्मय सोनवणे, बसलेले अनिल पाटील सर, माननीय एन.एस. पाटील सर यांचे प्रथमच धन्यवाद करतो. मला आजच्या दिवस शिक्षक बनण्याची संधी दिली आणि आज मी शिक्षक बनलो. मग मला कळालं शिक्षकांच्या जीवनात किती प्रॉब्लेम्स असतात, धावपळ असते. एक पिरियड झाल्या दुसऱ्या वर्गावर होते. आज मी 7वी अ आणि 8वी ब या वर्गावर पहिला आणि तिसरा तास घेतला होता. तर याच्यात मला कळालं की शिक्षकांना शिकवण्यासाठी किती त्रास होतो. तर मी सरांना खात्री देतो की याच्यानंतर आमच्यातून काही त्रास होणार नाही. याचे खूप छान आदित्य. यानंतर मी सुशांत काळे याला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. नमस्कार, माझे नाव सुशांत भारत काळे. आज शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांनी आम्हाला शिक्षक बनण्याची संधी दिली. त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे सर्व माननीय शिक्षकांचे धन्यवाद. आज मी पहिला तास 7वी ब व तिसरा तास 9वी क या वर्गांना शिकवला. आज आम्हाला कळालं शिक्षक बनण्यात एक वेगळाच आनंद आहे. पण जेव्हा मुलं आपलं ऐकत नाही तेव्हा शिक्षकांच्या मनात काय भावना येतात ते आज मला शिक्षक दिनाच्या दिवशी कळालं. मी 7वी ब वर्गामध्ये माय कविता शिकवली. तेव्हा त्यांना मी पहिले वाचायला लावली. सगळं पूर्ण मुलांना वाचायला लावली. त्याच्यानंतर त्यांना अर्थ समजून सांगितला. त्यांना मायाबद्दल आपलं काय मत असतं ते आज मी पहिला तास 7वी ब या वर्गावर घेतला. मी विज्ञान हा विषय शिकवला. पहिले तर कोणी शांत बसायला तयार नव्हतं, परंतु नंतर जसे वेळ गेला तसं सर्व मुलं शांत बसले. त्यानंतर सायन्सच्या पहिल्या धड्याचे मी वाचन घेतले. मुलं काही वाचताना अडथळत ते शब्द त्यांना सांगितले कसं बोलतात. बाकीचे काही मुलं खूप छान बोलतात. नंतर दुसरा तास पीटीचा होता. तर आम्ही काही 7वी क च्या विद्यार्थ्यांना छत्रपतीच्या ग्राउंडवर खेळायला घेऊन गेलो. व्यक्त करण्यासाठी मी आविष्कार मुंडे याला आमंत्रित करते. आज पहिला तास माझा 9वी ब या वर्गावर आला. वर्गावर गेल्यानंतर सगळे पोरं पहिले गुड मॉर्निंग झालं. पोरं काही शांत बसले होते. एकदम संतोष चव्हाण छोट्या वर्गावर 8वी पोरं एकदम शांत होते. तरी तिथं थोडंफार शिकून झाल्यानंतर जरा बरं वाटलं. त्यामुळे मला नमस्कार, माझं नाव आदित्य संजय लुंबे. मी इयत्ता 10वी ब मध्ये शिकतो. आज मी 7वी अ या वर्गावर पहिला तास घेतला. मी विवेक आणि आदित्य आम्ही तिघं या वर्गावर गेलो. पहिले तिथं प्रेझेंटी वगैरे घेतली आणि तिथं मुलांना शांत बसवलं. आमचा पहिला पिरियड हा संगणकचा होता. आम्ही संगणकच्या माझे नाव धीरज प्रदीप नरवडे. मी आज शिक्षक बनून हा अनुभव खूप धावपळीचा व अवघड बघितला. शिक्षकांच्या जागेवर जाऊन शिकवणं, वर्गावर शिकवणं व वाचन घेणं हे अतिशय अवघड आहे. नमस्कार, मी यश कदम. आज मला पहिला तास 9वी ब वर घेतो लावला होता, पण मग तिथून कॅन्सल केला आणि 9वी क वर लावला होता. मग 9वी क वर गेलो, तिथं कोणी ऐकलं नाही. सगळ्यांनी धिंगामस्तीच घातली. धिंगामस्तीच्या नादात सगळ्यांचं हे झालं. मग सगळे बाहेर गेले. आम्ही सगळे, माझ्यासोबत सुशांत होता, तन्मय होता,
आणि जयेश पवार होता. आम्ही तिघं दुसऱ्या वर्गावर गेले. मग मी आणि खरंच आज आपल्याला हे कळालं की शिक्षक आपल्याला किती जीव तोडून शिकवतात. तू सांगितल्याबद्दल धन्यवाद. यानंतर मी चंदे याला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. चंद्रकांत चंदे. तर मी आज PT हा विषय शिकवतो. तर आज मला शेवटचे 2 तास लावलेले. तर मी मुलांना खाली घेऊन आलो व मुले ग्राउंडवर खेळली. येताना थोडा त्यांनी गोंधळ केला पण करण्यासाठी श्रद्धा पवार हिला आमंत्रित करते. नमस्कार, मी श्रद्धा पवार. आज सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा. आज मी 8वी क या वर्गात संस्कृत विषय शिकवला. संस्कृत विषय शिकवताना मला जाणीव पल्लवी विजय सरोदे. मी आता 5वी अ वरती हिंदी हा विषय शिकवला. हिंदी हा विषय शिकवताना मला जाणवलं की शिक्षक लोक शिकवत असताना आपण जेव्हा धिंगाणा करतो तेव्हा त्यांची किती चिडचिड होती. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी अश्विनी महाजन हिला आमंत्रित करते. आजचा माझा अनुभव असा होता की मी आज गेले 8वी क वर. तर माझ्यासोबत माझ्या 2 मैत्रिणी होत्या. सन्माननीय व्यासपीठ यांचं सगळ्यांचं नाव घ्यायचं असं नाही असं नाही. हां असं सुरुवात करायची बेटा. बोल. सन्माननीय व्यासपीठ व गुरुजन वर्ग, मी यांचं सहस्थ स्वागत करते व माझ्या शब्दांना सुरुवात करते. आजचा माझा अनुभव असा होता की मी 8वी क च्या वर्गावर गेले आणि माझ्या 2 मैत्रिणी माझ्या सोबत होत्या आणि माझा विषय होता हिंदी. आपण शिकवायला गेलो तर मी आज शिकवला पहिला धडा. तर धडा तर एवढा अवघड होता की मला वाचताना पण कळत नव्हतं की मी सांगू काय. पण आपण टीचरच्या बद्दल असा विचार करतो की ते सांगून तर देतात, ठीक आहे सांगून तर देतात ते आपल्याला, पण ते इतकं अवघड सांगतात की कळेल असं होतं आपल्याला. तर आपण त्यांची पण रिस्पेक्ट केली पाहिजे. सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमचा 3रा लेक्चर 9वी ब वर लावलेला होता व तिथे मी आणि माझी फ्रेंड वैष्णवी आम्ही तिथे विज्ञान हा विषय शिकवला. काय नाव? बोडके. विज्ञान हा विषय शिकवला व त्यांना काही डाऊट्स आले ते पण त्यांनी विचारले व किल्ल्यावर विराजमान सर्व शिक्षक आणि सगळ्यांना सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी श्रुती प्रवीण तायडे. आज मी 7वी अ वर पहिला लेक्चर घेतला आणि विषय होता भूगोल. भूगोल म्हटल्यावर पहिले सगळ्यांना कंटाळा आलेला असतो, पण तरी पण मी शिकवायला स्टार्ट केलं तेव्हा सगळ्यांचे चेहरे असे पडलेले होते. तेव्हा मला शिंदे सरांची आठवण आली की सर किती आम्हाला शांततेने म्हणजे आम्ही जरी ऐकत नसलो तरी सरांची अशी तळमळ राहते की त्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी आमच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं. आज कळालं की शिक्षक म्हणजे काय. शिक्षकचा अनुभव खूपच चांगला आला मला, कारण की स्वतः कोणी शिकवू देत नाही. आणि 7वी याच्या वर्गात गेलो तिथं त्यांनी शिकून दिलं, कारण की छोटे होते, मोठे मुलं शिकवू देत नाही. 9वीच्या पण वर्गात गेलो, 9वीची पण मुलं शिकवू देत नाही. थँक्यू. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींनो आणि भावांनो नमस्कार. माझ्या ह्या शाळेतले फक्त पहिले 8 दिवस आहेत. मी नवीन आहे. मी अगोदर सिंधुदुर्गला होते, तिथून आता इकडे आमची पप्पांची ट्रान्सफर झाली म्हणून इकडे आले. मला अगोदर शाळा बघून खरंच खूप भीती वाटलेली, पण नंतर समजलं की नाही म्हणून सगळे शिक्षक वगैरे इतके स्ट्रिक्ट नाही आहेत, सगळे विद्यार्थी पण चांगले आहेत. सगळ्यांनी इथे आल्या म्हणजे पहिल्या दिवशी वाटलेलं की सगळे कोणी मला मिक्स करून घेणार नाही वगैरे सगळ्यांनी. त्यानंतर मी तेजस्वी जाधवला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. जाधव. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझं पहिलं लेक्चर 9वी ब वर्गावर लावलं होतं. मी त्या वर्गावर गेले तेव्हा कुणीच शांत बसायला तयार नव्हतं, परंतु अनिल पाटील सरांचा आवाज ऐकला की पुरा सर्व वर्ग शांत झाला आणि अनिल पाटील सर गेले की पुरा सर्व वर्ग गोंधळ करायला लागला. म्हणजे शिक्षक ही भूमिका किती कठीण आहे हे आज मला जाणवलं. शिक्षक आपल्याला किती जीव तोडून शिकवतात, त्यांचा किती काम असते की समोरच्या विद्यार्थ्यांना आपण जे सांगतो ते समजावे किती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वांचा लाडका विवेक अभिनंदन सुरू व्यासपीठावर विराजमान आपले सर्वांचे लाडके अनिल पाटील सर व आज झालेले मुख्याध्यापिका विशाखा शील व पर्यवेक्षिका साक्षी व परीक्षा प्रमुख म्हणून सरांनी अचानक निवड केली व विद्यार्थी प्रतिनिधी. तर
होते आणि विद्यार्थी पण प्रतिसाद चांगल्या रीतीने मांडला. यानंतर मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी वंश सपकाळ याला आमंत्रित करते. बोलतो ते शांत बसत नव्हते, ते शांत बसण्याचा प्रयत्न केला ते बस. आजच्या या स्वयंशासन दिनी आपले आजचे अनुभव व्यक्त करण्यासाठी पर्यवेक्षिका म्हणून साक्षी हरिणकरीला आमंत्रित करते. आज स्वयंशासन दिनानिमित्त झालेली मुख्याध्यापिका काशी अधिकारी सर्व व सर्व गुरुजन वर्ग, आज मी स्वयंशासन दिनानिमित्त पर्यवेक्षिका झाले होते. त्यानिमित्त मला अनिल पाटील सरांचं कार्य मिळालं, त्यांच्या साक्षी. यानंतर आजच्या कार्यक्रमाची मुख्याध्यापिका ईशा काशीला आपले आजचे अनुभव व्यक्त करण्यासाठी बोलवते. मला आजच्या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापक बनण्याची संधी मिळाली. मी खूप एक्सायटेड होते या कार्यक्रमासाठी, पण शाळेत आलं पूर्ण खतरनाक एक्सपिरियन्स होता. म्हणजे अनिल पाटील सरांचं काय म्हणजे ते एक जीव तोडून शिकवता. कधी कधी म्हणजे आम्ही पण ठिकाणी घालतो नाही, पण शिक्षक म्हणजे सरांना पण खूप आवड असतं की म्हणजे इतके सगळे विद्यार्थी मॅनेज करणं, शिक्षकांचा इतका मोठा स्टाफ आहे त्यांना मॅनेज करणं, त्या शिक्षकांना पण एक लेक्चर झालं की दुसरं